राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पारनेरचे आमदार निलेश लंकेंनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। मात्र लंकेंचे आणि विखे पाटलांचे वाद तसंच शरद पवारांनी घातलेली गळ ही लंकेंच्या घरवापसीचं कारण ठरली आणि ते पुन्हा शरद पवारांकडे परतले। तसंच त्यांनी लोकसभेसाठी तुतारी देखील हाती घेतली। यानंतर लोकसभेचा निकाल लागला तेव्हा निलेश लंके हे जायंट किलर ठरले होते। त्यांनी बलाढ्य विखे पाटलांना आसमान दाखवलं होतं। आता विधानसभा निवडणुकीत निलेश लंकेंनी आपल्या रिक्त झालेल्या पारनेरच्या जागेवर पत्नी राणी लंकेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे। मात्र सद्यस्थिती पाहिली तर राणी लंकेंसाठी पारनेरचं गणित हे अवघड ठरताना दिसतंय। तर ते कसं, चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात सत्तावारी। पारनेर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या विजयराव औटींचा बालेकिल्ला मानला जायचा। औटींनी 2004 ते 2019 पर्यंत या मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने निवडून येत प्रतिनिधित्व केलंय। तसंच या दरम्यानच त्यांनी शिवसेना पारनेर तालुक्याच्या घराघरात पोहोचवली आहे। मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला आणि औटींचा पराभव झाला। म्हणजेच त्याचं झालं असं की निलेश लंके हे त्यावेळी पारनेर शिवसेनेचे तालुका प्रमुख होते। मात्र स्थानिक पातळीवर त्यांच्यात औटींमध्ये चांगलंच बिनसलेलं असायचं। कोणत्या ना कोणत्या कारणांवरून दोघांमध्ये वाद हे चव्हाट्यावर यायचे। अशातच 2018 साली विजय औटींनी पारनेरमध्ये उद्धव ठाकरेंची एक सभा आयोजित केली होती। मात्र या सभेचं निमंत्रण हे तालुका प्रमुख निलेश लंकेंना नसल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सभास्थळ गाठलं आणि थेट उद्धव ठाकरेंसमोरच राडा घातल्यामुळे त्यांचं शिवसेनेतून निलंबन करण्यात आलं होतं। पुढे त्यांच्यातले नेतृत्व गुण ओळखून अजित पवारांनी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत औटींविरोधात लंकेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं। त्यावेळी निलेश लंकेंचे स्वच्छ व्यक्तिमत्व, गावरान बोलीतून लोकांना कनेक्ट करण्याची त्यांची कला, लोकांमध्ये जाऊन काम करण्याची त्यांची पद्धत आणि औटींबद्दल असलेली अँटी इन्कम्बन्सी या गोष्टीचा फायदा होऊन ते विजयी झाले। पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निलेश लंके हे अजित पवारांसोबत गेले। मात्र विखे पाटलांसोबतचा वाद आणि लोकसभा लढवण्याची इच्छा त्यांना पुन्हा शरद पवारांकडे घेऊन आली। त्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या हाती तुतारी देत त्याला लोकसभेच्या मैदानात उतरवलं। तेव्हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीसाठी अनुकूल वातावरण होतं। तसंच विखे पाटलांची धनशक्ती आणि सहकाराचं जाळं देखील होतं। मात्र महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत निलेश लंकेंमागे ताकद उभी केली आणि त्यांना सुजय विखे पाटलांना विरोधात निवडून आणलं। आता वर्तमानात येऊया तर निलेश लंकेंनी त्यांच्या रिक्त झालेल्या पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर त्यांच्या पत्नी राणी लंकेंना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे। तसेच राणी लंकेंचे सोशल मीडिया अकाउंट जर पाहिलं तर त्या जोरदार तयारी करताना देखील दिसतात। मात्र पती खासदार झाल्यानं राणी लंकेंच्या आमदारकीचा मार्ग सोपा झालाय का? तर नाही, कारण राणी लंकेंच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतूनच मोठ्या प्रमाणात आव्हान उभे राहताना दिसतंय। शिवसेना ठाकरे गटाकडून उघडपणे पारनेर मतदारसंघावर दावा करण्यात आलाय। ठाकरे गटाचे तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारेंनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच हा पवित्रा घेतल्याचं दिसतंय आणि कदाचित म्हणूनच ते मतदारसंघात जोरदार तयारी देखील करताना दिसतंय। काही दिवसांपूर्वीच त्यांनी मतदारसंघात भगवा सप्ताह आयोजित करत आणि सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त मशाल यात्रा काढत शक्ती प्रदर्शन देखील केलंय। याच दरम्यान ते निलेश लंकेंना पारनेर विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडावा असं आवाहन करताना दिसले। शिवाय लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांनी लंके खासदार झाल्यावर पारनेरची जागा ठाकरे गटाला सोडण्याचा शब्द दिला होता असं देखील पठारेंनी सांगितलंय। आता त्यांची इतकी तयारी आणि मवियातल्या नेत्यांच्या शब्दानंतर देखील महाविकास आघाडीत पारनेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटली तर पठारे बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे आणि यदाकदाचित जर असं झालंच तर राणी लंके आणि श्रीकांत पठारेंमध्ये होणाऱ्या मतविभागणीमुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सोपा होईल असं दिसतंय। त्यानंतर ठाकरे गटाकडून आणखी एक नाव या ठिकाणी समोर येत आहे, ते म्हणजे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांचं। संदेश कार्ले यांची ओळख ठाकरे घराण्याच्या निष्ठावान शिवसैनिक अशी राहिली आहे। त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेत उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याचं देखील कळतंय। तसंच बघायला गेलं तर ते 2019च्या विधानसभेदरम्यान देखील शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते।
मात्र औटींना तिकीट सुटल्यामुळे त्यांनी निमूटपणे मातोश्रीचा आदेश पाळला होता। मात्र यंदा संदेश कारलेंनी जोरदार तयारी सुरू केली आहे। ते मतदारसंघात भेटीगाठी दौरे या माध्यमातून आपलं वातावरण निर्माण करताना दिसतात। त्यामुळे ही बाब देखील राणी लंकेंसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। आता एक महत्त्वाचा मुद्दा तर निलेश लंकेंनी लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखेंचा पराभव केल्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्यासाठी विखे पाटील घराणं उत्सुक दिसतंय। त्याची प्रचिती म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पारनेर तालुक्यात आपले दौरे वाढवत फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। विखे पाटील हे महायुतीत पारनेरची जागा आपल्याकडे मागून घेणार असल्याचं कळतंय। तसंच त्यांना इथून उमेदवार देखील मिळाला असल्याचं बोललं जातंय। विखे पाटलांनी आपला रुमाल हा उद्योजक सुनील थोरातांवर टाकला असल्याचं कळतंय। तर प्रत्यक्ष निवडणुकीत थोरातांच्या पत्नी निर्मला थोरात या उतरण्याची संकेत मिळतात। काही दिवसांपूर्वीच राधाकृष्ण विखे पाटलांनी सुनील थोरातांच्या कार्यालयाला भेट दिली होती। त्यानंतर निर्मला थोरातांचं नाव चर्चेत आलं होतं। आता तसं बघायला झाल्यास सुनील थोरातांचं राजकारण देखील काही प्रमाणात निलेश लंकेंच्या राजकारणासारखंच दिसतंय। म्हणजे ते मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रमात सक्रिय राहतात। तसंच लंकेंप्रमाणे देखील त्यांचा दांडगा जनसंपर्क तालुका बरे, त्यामुळे ही बाब त्यांना प्लस मध्ये घेऊन जाऊ शकते। तर आणखी एक मुद्दा म्हणजे सुनील थोरात हे निलेश लंकेंचे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून देखील ओळखले जातात। गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी सुपा गटातून राणी लंकेंच्या विरोधात निर्मला थोरातांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं। मात्र त्यांचा पराभव झाला होता। त्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्यासाठी संधी आता थोरात कुटुंबाकडे आल्याचं दिसतंय। मात्र या सर्वांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुजित झावरे यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे। तसेच पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी हे देखील जोरदार तयारी करतात। लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विखे पाटलांच्या मागे आपली ताकद उभा केली होती। मात्र सध्या तरी ते अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं दिसतंय। त्यामुळे त्यांची भूमिका कोणाच्या पथ्यावर पडणार हे येणारा काळच ठरवेल। मात्र वरवर जर बघायला गेलं तर राणी लंकेंना ठाकरे गटातून होणारा विरोध, पठारे आणि कारलेंच्या बंडखोरीचे संकेत, तसंच विखे पाटलांनी त्यांच्या सुनील थोरातांच्या माध्यमातून लावलेली फिल्डिंग पाहता येणाऱ्या विधानसभा पारनेरची जागा लंकेंच्या हातातून जाणार की काय असं चित्र निर्माण झालंय। तर यावर तुमचं मत काय? खरंच पारनेर हा लंकेंच्या हातातून जाताना दिसतोय का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आणि आणखी कुठल्या मतदारसंघाचा आढावा पाहायला आवडेल हेही सांगा।